राज्यातल्या अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 5 वर्षांपासून कार्यरत असलेली ZPFMS ही आर्थिक व्यवहार प्रणाली 31 मार्चला अचानक बंद झाल्यानं गोंधळ उडाला। मात्र अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या ऑफलाईन पद्धतीनं काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। बिल अदा करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचा दावा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केलेला आहे। मात्र ZPFMS ही प्रणाली सुरळीत सुरू असताना अचानक बंद झाल्यानं कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदार आणि लाभार्थ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। ऑफलाईन पद्धतीनं बिल काढण्यासाठी विलंब देखील होत असल्याची जोरदार चर्चा आहे। तसंच शासन स्तरावर नव्या प्रणालीचं काम सुरू असल्याची माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राज्य शासनामार्फत पूर्वी जिल्हा परिषदेच्या स्तरावरची जी देयक आहेत ती देण्यासाठी ZPFMS प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली होती। ती प्रणाली काही कारणास्तव 31 मार्च नंतर बंद झालेली आहे। मात्र जिल्हा परिषद पातळीवरून आता आम्ही ऑफलाईन पद्धतीने सगळी देयक सध्या अदा करतोय, ज्याच्यामध्ये विविध योजनांची देयक असतील किंवा कर्मचाऱ्यांची वेतन सोडून इतर जी देयक आहेत। जरी प्रणाली बंद झाली असेल तरी सद्यस्थितीमध्ये आम्ही आमच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि पूर्वीच्या पद्धतीने ही बिलं सध्या अदा करतोय आणि आज रोजी आमच्याकडे या संदर्भातल्या कुठल्याही तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त नाही। त्याच्यामध्ये काय ZPFMS प्रणाली जी होती ग्रामविकास विभागाने डेव्हलप केली होती, त्याच्यानुसार सर्व कामकाज वित्त विभागाच्या जिल्हा परिषद सर्व ठिकाणी राज्यामध्ये चालू होतं। ती प्रक्रिया जी ZPFMS प्रणाली आहे ना सध्या बंद आहे। नवीन प्रणालीचं कामकाज हे ग्रामविकास विभागा स्तरावरती सुरू आहे, पण कोणत्याही मार्च एंड नंतर किंवा मार्चलाही ZPFMS प्रणाली बंद असल्यामुळे कोणतीही देयक कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरची नगर जिल्हा परिषदेमध्ये कुठली प्रलंबित झाली अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त नाही। सर्व सुरळीत काम झालेलं आहे। ZPFMS प्रणाली बंद जरी असली तरी आमचं काम आता सध्या ऑफलाईन पद्धतीने चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।